श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश खूप खास आहे. कारण कधी-कधी आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडतात, पण त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही. आपल्याला वाटतं, हे माझ्यासोबत का होत आहे? माझं काम का होत नाही? माझ्या आयुष्यात चांगले दिवस कधी येणार? असे विचार मनात येत राहतात. पण स्वामी भक्तांनो, कधी-कधी उत्तर आपल्या डोळ्यांसमोर नसतं. उत्तर मिळायला थोडा वेळ लागतो. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत. या 5 चिन्हांबद्दल बोलणार आहोत. जी तुमच्या आयुष्यात दिसत असतील, तर त्याकडे लक्ष द्या. कदाचित तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडण्याची सुरुवात झाली असेल. म्हणून हा संदेश मध्येच सोडू नका. शेवटपर्यंत शांतपणे ऐका आणि मनात एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यात चांगले दिवस असतात, तसेच कठीण दिवसही असतात. कधी सगळं आपल्या मनासारखं होतं, तर कधी एकामागून एक अडचण येतात. एक काम अडकतं, दुसरं काम होत नाही. एखादी व्यक्ती दूर जाते, पैशांची चिंता वाढते, भविष्याची काळजी वाटते आणि मग मन खूप थकतं. आपण बाहेरून सगळ्यांसोबत असतो, पण मनात मात्र खूप काही चालू असतं. रात्री झोपताना विचार येतात, माझं पुढे काय होणार? माझी अडचण कधी संपणार? पण अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, अडचण आली म्हणजे स्वामी तुमच्यापासून दूर गेले नाहीत. उलट अशा वेळी स्वामींचं नाव जास्त घ्या, कारण मनाला आधाराची गरज असते आणि स्वामींचं नाव मनाला आधार देतं. चला आता पहिलं चिन्ह पाहूया. अडचणीत असतानाही तुमच्या मनात स्वामींचं नाव येतं. तुम्ही कितीही काळजीत असाल, तरी अचानक स्वामींची आठवण येते. कधी स्वामींचा फोटो पाहावासा वाटतो, कधी मनात अचानक श्री स्वामी समर्थ असं येतं. तर त्या क्षणी स्वामींचं नाव घ्या. मनात आलेलं थांबवू नका. 2 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनात जी चिंता आहे, ती स्वामींच्या चरणी ठेवा. स्वामींना सगळं सांगा. तुम्हाला काय हवं आहे ते सांगा. तुम्हाला कशाची भीती वाटते ते सांगा. मनातलं दुःखही सांगा. मोठे शब्द वापरण्याची गरज नाही. फक्त मन खरं असलं पाहिजे. आता दुसरं चिन्ह पाहूया. तुमच्या आयुष्यातील काही चुकीच्या गोष्टी दूर जाऊ लागतात. कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर जाते. आपल्याला खूप वाईट वाटतं. आपण विचार करतो, माझी काय चूक होती? ही व्यक्ती माझ्यापासून का दूर गेली? पण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही लोक काही काळासाठी येतात आणि नंतर निघून जातात. त्यावेळी आपल्याला दुःख होतं. पण नंतर लक्षात येतं, कदाचित त्या व्यक्तीचं दूर जाणं चांगलंच झालं. असंच एखाद्या कामाबाबतही होऊ शकतं. एखादं काम अडतं, एखादी योजना थांबते. आपल्याला वाटतं सगळं खराब झालं, पण कदाचित पुढे त्यापेक्षा चांगली संधी येणार असते. म्हणून काहीतरी तुमच्या मनासारखं झालं नाही, तसं तर लगेच निराश होऊ नका. फक्त म्हणा, स्वामी माझ्यासाठी जे चांगलं आहे, तेच माझ्यासोबत ठेवा आणि पुढे चला. आता तिसरं चिन्ह हे खूप सुंदर आहे. तिसरं चिन्ह, अडचणीच्या वेळी अचानक मदतीचा मार्ग मिळतो. तुमच्यासमोर मोठी अडचण असते, तर तुम्हाला वाटतं आता याचा काहीच मार्ग निघणार नाही. पण अचानक कोणीतरी मदत करतं. कधी एखादा फोन येतो, कधी एखादी व्यक्ती योग्य वेळी भेटते, कधी अडकलेलं काम अचानक सुरू होतं, कधी एखादी छोटी गोष्ट मोठी अडचण कमी करते. आपण त्याला योगायोग म्हणतो, पण त्या क्षणी स्वामींचे आभार मानायला विसरू नका. मनात म्हणा, "स्वामी धन्यवाद." कारण मदत नेहमी मोठ्या रूपात येते असं नाही. कधी मदत खूप छोट्या रूपात येते, पण योग्य वेळी मिळालेली छोटीशी मदत ही खूप मोठी असते. म्हणून आयुष्यातील छोट्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. त्यासाठीही स्वामींचे आभार माना. आता चौथं चिन्ह हे तुमच्या मनाशी जोडलेलं आहे. चौथं चिन्ह, खूप दुःख झाल्यानंतरही तुमच्या मनात पुन्हा आशा निर्माण होते. काही दिवस तुम्हाला वाटतं, आता माझ्याकडून काही होणार नाही. मी खूप थकलो आहे. मला काहीच समजत नाही. पण काही काळाने मनात एक छोटासा विचार येतो, नाही, मी पुन्हा प्रयत्न करतो. हा विचार खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही अजून हार मानलेली नाही. तुम्ही पुन्हा उठता, तुम्ही पुन्हा प्रयत्न करता, पुन्हा तुमच्या स्वप्नांकडे पाहता. हा बदल जपा. स्वतःला कमी समजू नका. तुमची सुरुवात छोटी असली तरी चालेल, पण सुरुवात थांबवू नका. आज एक पाऊल टाका, उद्या दुसरं एक पाऊल टाका. हळू पुढे जा. स्वामींचं नाव घ्या आणि प्रयत्न करत राहा. आता येतं शेवटचं चिन्ह आणि हे चिन्ह सगळ्यात महत्त्वाचं आहे. 5वं चिन्ह, अडचणी असूनही तुमचा स्वामींवरचा विश्वास कमी होत नाही. सुखात स्वामींचं नाव घेणं सोपं असतं. सगळं व्यवस्थित असताना प्रार्थना करणं सोपं असतं. पण कठीण वेळी आली की मन दुखलं, काम अडलं
की पैशांची चिंता आली, एखादी व्यक्ती सोडून गेली, तर तरी तुम्ही म्हणत असाल, "स्वामी मला तुमच्यावर विश्वास आहे." तर हा विश्वास जपा. कारण हीच तुमची ताकद आहे. आज उत्तर मिळालं नाही तरी विश्वास ठेवा. आज काम झालं नाही तरी विश्वास ठेवा. आज तुमचं स्वप्न पूर्ण झालं नाही तरी विश्वास ठेवा. कारण प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नाही. काही गोष्टींसाठी वेळ लागतो. पण वेळ लागत आहे म्हणून स्वामी तुमचं ऐकत नाहीत असं कधीही समजू नका. कदाचित तुमच्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहत असेल म्हणून थांबा. पण प्रयत्न थांबवू नका. स्वामींचं नाव घ्या. पण स्वतःची मेहनत करत करत राहा. आता 1 मिनिट स्वतःसाठी ठेवा. जर तुमच्या मनात सध्या एखादी मोठी चिंता असेल, तर डोळे बंद करा. स्वामींचा चेहरा आठवा आणि मनात म्हणा, "स्वामी, मला सगळं जमत नाही. मी थकलो आहे, पण माझा तुमच्यावरचा विश्वास आहे. मला माझा हात सोडू नका." इतकंच. यापेक्षा जास्त काही बोलायची गरज नाही. स्वामींना तुमच्या मनातील सगळं माहीत आहे. तुमची चिंता माहिती आहे, तुमचं दुःख माहीत आहे, तुमचं स्वप्न माहीत आहे, तुमची इच्छा माहीत आहे. फक्त विश्वास ठेवा. आणि तुमचं काम करत राहा. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश लक्षात ठेवा. अडचण आली म्हणून घाबरायचं नाही. काम उशिरा झालं म्हणून हार मानायची नाही. कोणी दूर गेलं म्हणून स्वतःला दोष द्यायचा नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींचं नाव सोडायचं नाही. आज तुमचा दिवस कठीण असेल, पण उद्या चांगला असू शकतो. आज तुमच्याकडे कमी असेल, पण उद्या जास्त असू शकतं. आज तुमचं मन दुःखी असेल, पण उद्या तुमच्या चेहऱ्यावर हसू असू शकतं. म्हणून आजच्या दिवसावरून उद्याचा निर्णय घेऊ नका. स्वामींचं नाव घ्या, मन शांत ठेवा आणि पुढे चालत राहा. कारण तुम्ही एकटे नाही, स्वामी तुमच्यासोबत आहेत. आता शेवटी मनापासून स्वामींचं नाव घेऊया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज, ज्यांच्या मनात चिंता आहे, त्यांच्या मनाला शांतता द्या. ज्यांचं काम अडलं आहे, त्यांना योग्य मार्ग दाखवा. ज्यांना स्वतःवर विश्वास राहिलेला नाही, त्यांना पुन्हा ताकद द्या. ज्यांच्या घरात अडचणी आहेत, त्यांच्या घरावर तुमची कृपा राहू द्या आणि प्रत्येक स्वामी भक्तांच्या मनात तुमच्यावरील विश्वास कायम ठेवा. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकला असेल, तर मनापासून एकदा म्हणा, "स्वामी, मला तुमच्यावर विश्वास आहे." आणि हेही लक्षात ठेवा, भिवू नकोस, स्वामी तुमच्यासोबत आहेत. श्री स्वामी समर्थ.